तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण नजरदोष कशावरून ओळखायचा, त्याचबरोबर नजरदोष कशावरून आपल्याला आहेच हे ओळखण्यासाठी त्याची लक्षणे काय आहेत, त्याचबरोबर जर नजरदोष लागलेला असेल तर तो निवारणासाठी उपाय काय आहेत, हे आपल्या आजच्या या व्हिडिओ थ्रू तुम्हाला अगदी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मिळणार आहे, जी खरंच खूप प्रभावी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. तर पहा, अकारण अडथळे, मानसिक अस्वस्थता, नकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला नजरदोष असू शकतो. कारण नजरदोष हा नकारात्मक ऊर्जेचा एक प्रकारचा प्रभाव मानला जातो. यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतात, त्याचबरोबर अडथळे निर्माण होतात. आरोग्य, मनशांती, नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. आता आपण पाहूयात की नजरदोषाची लक्षणे काय आहेत, जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला नजरदोष आहे किंवा लागला आहे. तर पहा, अकारण थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, त्याचबरोबर कामात वारंवार अडथळे येणे, मन अस्वस्थ राहणे, चिडचिड होणे, डोकेदुखी आणि सतत नकारात्मक विचार येणे, आर्थिक नुकसान किंवा पैशांची चणचण निर्माण होणे, लहान मुले वारंवार आजारी पडणे आणि घरात अशांतता आणि भांडणे, वादविवाद वाढणे. आता आपण यावरून ओळखू शकतो की आपल्याला नजरदोष आहे. ही लक्षणे दिसली तर ओळखून जा की आपल्याला नजरदोषाची बाधा झालेली आहे. आता नजरदोष तर लागलाय, पण त्यासाठी उपाय काय आहेत, तो निवारणासाठी उपाय काय आहेत, प्रभावी असे मार्ग काय आहेत, तर तेही पाहूयात. तर पहा, नजरदोष निवारणाचे उपाय. तर पहा, मीठ आणि मोहरीने दृष्ट काढणे हा सर्वात प्रथम आणि परंपरेगत चालत आलेला उपाय आहे. मीठ आणि मोहरी घेऊन ज्याला नजर लागलेली आहे किंवा ज्याला दृष्ट लागलेली आहे त्याची दृष्ट काढली जाते, हा प्रभावी असा उपाय मानला जातो. त्यानंतर लिंबू आणि मिरचीने दृष्ट उतरवणे हा देखील परंपरेने चालत आलेला उपाय आहे, जो प्रभावी आहे. त्यानंतर हिमालयीन मीठ घातलेल्या पाण्याने अंघोळ करणे. त्याचबरोबर चौथा उपाय आहे की गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे. त्याचबरोबर पाचवा उपाय आहे की नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी नियमित धूप दीप हे लावत राहणे. सहावा उपाय आहे की आपण त्यासाठी जपधारणा करू शकतो, म्हणजेच जपमाळ करू शकतो, आपण नामस्मरण चालू ठेवू शकतो. तर अशा प्रकारे नजरदोष निवारणाचे हे उपाय आहेत, तर हे आपण करू शकतो. यामुळे नजरदोष निवारण होतेच होते. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, ज्यामध्ये आपण नजरदोष कसा ओळखायचा, यासाठी नजरदोषाची लक्षणे आणि नजरदोष किंवा दृष्ट काढण्यासाठी निवारणासाठी जे उपाय आहेत, प्रभावी असे उपाय आहेत, हेही आपण सांगितले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.